गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पेपर नंबर 16 ज्याचा आपण अभ्यास केला त्यामध्ये हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट याच्यात सुरुवातीचा आपण अभ्यासलो होतो ते म्हणजे आल्फ्रेड मार्शल यांचा मूल्य सिद्धांत. त्याच्यानंतर अमर्त्य सेन आपण अभ्यासला होता त्याचं दारिद्र्याचं मोजमाप. त्यानंतर आपण पाहिलं होतं फुले, महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर राजश्री शाहू महाराज, त्याच्यानंतर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वि म दांडेकर, गाडगीळ या सर्वांच्या विचारांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर आज आपण पेपर नंबर 13ला सुरुवात करतो आहे. पण 13मध्ये आपला पहिला टॉपिक संपलेला आहे, तर दुसऱ्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहे. पेपर नंबर 16 आपला पूर्ण सिलेबस संपलेला आहे. आता पेपर नंबर 13मध्ये दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे चॉईस ऑफ टेक्निक, उत्पादन तंत्राची निवड. आता उत्पादन तंत्र म्हणजे काय, ते कोणत्या प्रकारचं आहे आणि उत्पादन तंत्राची निवड कोणती अर्थव्यवस्था करते किंवा कोणता देश करतो, व तो विकसनशील देश करतो की अविकसित देश करतो की विकसित देश करतो, याचं आर्थिक विश्लेषण आपण अभ्यासणार आहोत. आज आपण पाहूया की सर्वात प्रथम आपण पाहतो, जर आर्थिक विकास करायचा असेल तर ग्रोथ रेट आपला जास्त असला पाहिजे. जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही ग्रोथ रेटवरती अवलंबून आहे आणि ग्रोथ रेट हा नॅशनल इन्कमवरती अवलंबून आहे. ते नॅशनल इन्कम वाढलं की ग्रोथ रेट वाढेल, ग्रोथ रेट वाढला की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट घडून येईल. मग नॅशनल इन्कम हा महत्त्वाचा घटक आहे, जो ग्रोथ रेट वाढवतो आणि डेव्हलपमेंट घडवून आणतो. तर नॅशनल इन्कम म्हणजे काय, तर एका वर्षाच्या कालखंडात अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन म्हणजेच नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न होय. मग राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करत असतो. राष्ट्रीय उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करत असतो. पण राष्ट्रीय उत्पादन वाढवायचं असेल तर कशा पद्धतीने वाढवावं, तर एखादं टेक्निक निवडावं लागतं की ज्याच्या माध्यमातून त्या देशाचं उत्पादन वाढेल. मग उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे तंत्र निवडलं जातं त्यास आपण म्हणू शकतो, किंवा जे उत्पादन काढण्याची पद्धत, हे उत्पादन काढण्यासाठी ज्या देशाने जे तंत्र अवलंबलं आहे त्यास उत्पादन तंत्र असं म्हणता येईल, किंवा उत्पादन काढण्याची पद्धत म्हणजेच उत्पादन तंत्र असंही म्हणता येईल. तर उत्पादन तंत्र कोणता देश कोणता स्वीकारतो हे त्या देशात असणाऱ्या नैसर्गिक साधनसामुग्रीवरती, मनुष्यबळ, त्या देशातील बचत, त्या देशातील भांडवल, त्या देशातील पायाभूत सोयी आणि त्या देशातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा याच्यावरती अवलंबून आहे. मग त्या देशाने आपल्या वेगवेगळ्या अवस्था पाहून किंवा अर्थव्यवस्थेतले घटक पाहून त्या घटकांचा विचार करून अर्थव्यवस्थेसाठी कोणतं उत्पादन तंत्र योग्य आहे ते निवडायचं असतं. मग ते निवडत असताना सुरुवातीस आपण पाहणार आहोत तो म्हणजे उत्पादन तंत्र म्हणजे नेमकं काय. तर उत्पादन तंत्र म्हणजे मी सुरुवातीस बोललो आपण उत्पादन काढण्याची पद्धत म्हणजे उत्पादन तंत्र असेल. पण अर्थव्यवस्थेत उत्पादन काढायचं असेल तर उत्पादन काढण्यासाठी उत्पादक घटक लागतात. मग विशिष्ट उत्पादन काढण्यासाठी विशिष्ट उत्पादक घटक किती मर्यादेपर्यंत वापरलेत याच्यावरून जे उत्पादन काढलं जातं त्यास उत्पादन तंत्र असं म्हटलं जातं. किंवा विशिष्ट उत्पादन काढण्यासाठी विशिष्ट श्रम किंवा भांडवल, भूमी, संयोजक हे जे उत्पादक घटक वापरले जातात हे कितपत वापरले जातात याचं प्रमाण म्हणजेच उत्पादन तंत्र होय. म्हणजे उत्पादन काढण्यासाठी जे उत्पादक घटक वापरले जातात त्यास उत्पादन तंत्र अशी सिंपल व्याख्या आपणास सांगता येईल. तर उत्पादन तंत्र हे म्हणजे कसं असेल, तर उत्पादन काढण्यासाठी घटक वापरले जातील एक श्रम आणि भांडवल. मग एखादा विशिष्ट देश श्रमाचा वापर भांडवलापेक्षा जास्त करेल, किंवा एखादा देश भांडवलाचा वापर श्रमापेक्षा जास्त करेल. म्हणजे ते देश त्यांच्या इच्छेनुसार किंवा त्यांच्या कुवतीनुसार
किंवा त्यांच्या क्षमतेनुसार उत्पादक घटक वापरतील आणि उत्पादन तंत्राची निवड करतील. उत्पादन तंत्राची निवड करताना प्रामुख्याने दोन घटकांचा विचार केला जातो. एक म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि दुसरं म्हणजे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र. आता उत्पादन तंत्राचे दोन प्रकार पडले साहजिकच, श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि भांडवल प्रधान उत्पादन तंत्र. त्याला जो पहिला प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराचा अभ्यास आपण करणार आहे, म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्र. आता श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय, की ज्या अर्थव्यवस्थेत किंवा ज्या देशात उत्पादन काढण्यासाठी भांडवलापेक्षा श्रमाचा वापर जास्त केला जातो त्यास श्रमप्रधान उत्पादन तंत्र असं म्हटलं जातं. किंवा ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादन काढण्यासाठी श्रममात्रेचा श्रम भांडवलापेक्षा जास्त वापर केला जातो त्यास श्रमप्रधान उत्पादन तंत्र असं म्हटलं जातं. किंवा ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादन काढण्यासाठी श्रमाच्या प्रमाणापेक्षा भांडवलाचं प्रमाण कमी असतं त्यास श्रमप्रधान उत्पादन तंत्र असंही म्हणता येतं. मग श्रमप्रधान उत्पादन तंत्राचे एक उदाहरण देता येईल, ते उदाहरण म्हणजेच शेती असेल. शेतीमध्ये प्रामुख्याने लेबरचा वापर जास्त केला जातो, म्हणजे शेतीत यंत्रांच्या पेक्षा कामगारांचा वापर किंवा शेतमजुरांचा वापर जास्त केला जातो. मग तिथं जे उत्पादन तंत्र वापरलं जातं ते उत्पादन तंत्र म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्र असेल. किंवा या ठिकाणी मिठागरे असतील, मिठागरामध्ये जास्तीत जास्त वापर हा कामगारांचा केला जातो. मग ते उत्पादन तंत्र कोणतं असेल तर ते उत्पादन तंत्र म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्र होय. अथवा आपण पाहतो चहाचे मळे असतील किंवा कॉफीचे मळे असतील, चहा तर वेचावा लागतो, मग वेचण्यासाठी यंत्र वापरता येत नाही तर मानवच लागतो किंवा श्रम लागतो. श्रमिकाचा वापर करूनच उत्पादन काढलं जातं कॉफी आणि चहाचं. मग त्या ठिकाणी आपण म्हणणार की ते उत्पादन तंत्र म्हणजे श्रमाचं उत्पादन तंत्र असेल. म्हणजेच भांडवलाचा वापर कमी किंवा यंत्राचा वापर कमी आणि श्रमिकांचा वापर जास्त हे ज्या ठिकाणी उत्पादन करण्यासाठी वापरलं जातं त्या श्रमप्रधान उत्पादन तंत्र असं म्हटलं जातं. ते या ठिकाणी पुढे तुमच्या मी उदाहरणं टाकली आहेत. एक म्हणजे बांधकाम कन्स्ट्रक्शन लाईन असेल तर जास्तीत जास्त कामगारांचा वापर केला जातो. खाणकाम जास्तीत जास्त कामगारांचा वापर केला जातो, लेबरचा वापर केला जातो. त्यामुळे आपण म्हणू शकतो की जे दोन सेक्टर्स आहेत किंवा दोन क्षेत्र आहेत त्यामध्ये प्रामुख्याने श्रमप्रधान उत्पादन तंत्राचाच वापर केला जातो. आता या व्याख्यान तुमच्या लक्षात आलं असेल की श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय, की उत्पादन काढण्यासाठी भांडवलापेक्षा श्रमाचा वापर जास्त केला जातो त्यास श्रमप्रधान उत्पादन तंत्र असं म्हटलं जातं. आता आपण पाहू की श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या माध्यमातून उत्पादन कसं जास्त निघेल किंवा उत्पादन काढण्याच्या पद्धतीतून आपण श्रमप्रधान उत्पादन तर कसं ओळखू याचा थोडासा आपल्याला विचार करायचा. यात आता तुमच्या पुढे मी एक डायग्राम ठेवला आहे, त्या डायग्रामचा वापर करू आणि आपण उत्पादन तंत्र कोणतं आहे हे विचारात घेऊ. आता OX अक्षावरती मी याकडे लेबर घेतलं आहे, श्रम घेतले, कामगार आहेत. OX अक्षावरती कामगार आहेत किंवा श्रमिक मोजलेत आणि OY अक्षावरती मी भांडवल मोजलेलं आहे. आता लेबर आणि कॅपिटल या दोन्हीचा वापर करून उत्पादन अर्थव्यवस्थेत काढलं जातं, पण कॅपिटलपेक्षा किंवा भांडवलापेक्षा लेबरचा जास्त वापर होत असेल तर साहजिक त्याला मी म्हणा श्रमप्रधान उत्पादन तंत्र. दोन घटकांचा विचार केला मी या ठिकाणी, एक कॅपिटल म्हणजे भांडवल, दुसरं म्हणजे लेबर. आता तिसरा वापर करतोय ती विचार करतोय तो म्हणजे हा वक्र, याला मी क्यू नाव दिलं आहे. क्यू. आता क्यू म्हणजे काय, उत्पादन वक्र. हा क्यू म्हणजे उत्पादन वक्र. कोणी कोणी मिळून काढले उत्पादन आहेत तर दोन घटकांनी मिळून उत्पादन काढलेलं आहे, एक लेबर आणि दुसरं कॅपिटल. या दोघांनी मिळून जे उत्पादन काढले ते उत्पादन वक्रावरती दिसून येतं. आणि उत्पादन काढण्याची शक्यता किती आहे, ही जी लाईन आहे याच्यावरून आपल्याला समजतं की उत्पादन काढण्याची शक्यता किती आहे. दोन्ही कॅपिटल आणि लेबर मिळून उत्पादन काढण्याची शक्यता किती आहे ह्या त्रिकोणावरून आपल्याला लक्षात येईल. आणि हा जो वक्र आहे तो उत्पादन वक्र आहे. आता उत्पादन वक्र दोन आहेत, एक म्हणजे क्यू, दुसरा म्हणजे Q1. आता Q1 वरच्या बाजूला आहे म्हणजे हा उजव्या साईडला, क्यूच्या उजव्या साईडला Q1 हा वक्र आहे, म्हणजे याच्यापेक्षा जास्त उत्पादन Q1 वरती निघतं, म्हणजे Qपेक्षा Q1 या वक्रावरती जास्त उत्पादन निघत आहे.
म्हणजे उत्पादन काढण्याची प्रोसेस कोणती आहे हे आपल्याला विचार घ्यायचा या ठिकाणी या आकृतीत उत्पादन तर जास्त निघत आहे. मग उत्पादन कोण जास्त काढत आहे? जो उत्पादन जास्त काढत आहे ते म्हणजे त्या उत्पादन काढण्याचं प्रधान उत्पादन तंत्र असेल. आता या ठिकाणी बघा ई आणि E1 इथून इथंपर्यंत याचा विचार करायचा. ई आणि E1. ई म्हणजे इक्वॅलिब्रियम आहे, संतुलन आहे, आणि इथं E1 म्हणजेच दुसरं इक्वॅलिब्रियम आहे, संतुलन आहे. आता पहिलं संतुलन कुठं झालं आहे तर ई पॉईंटला झालं आहे. ई पॉईंटला उत्पादन किती निघले तर ई उत्पादन निघले. त्यावेळी किती किती काय काय वापरले याचा विचार केला तर इथून रेष घेतली व एक अक्षर होतं यल, म्हणजे इथं घेतलं OL इतकं लेबर वापरलं आहे. म्हणजे ई उत्पादन काढण्यासाठी OL इतकं लेबर वापरलेलं आहे आणि OC इतकं भांडवल वापरलेलं आहे. म्हणजे OC इतकं भांडवल, OL इतकं लेबर वापरून ई इतकं उत्पादन निघालेलं आहे. आता अर्थव्यवस्थेत उत्पादन जास्त काढायचं आहे तर साहजिकच दुसरा उत्पादन वक्र असेल Q1. Q1ला संतुलन कुठं आहे? E1 पॉईंटला संतुलन आहे. तर E1 पॉईंटला संतुलन विचारात घेतलं तर लेबरचा विचार केला तर L1 इतकं लेबर आहे आणि कॅपिटल मात्र OC इतकंच आहे. म्हणजे कॅपिटल म्हणजे भांडवल पूर्वी इतकंच ठेवलेलं आहे, मात्र लेबर मात्र OL वरून OL1 इतकं वाढलेलं आहे. म्हणजे वाढ किती झाली आहे? L आणि L1 इतकी वाढ झालेली आहे. म्हणजे कामगारांचं प्रमाण किंवा कामगारांची संख्या इथे जास्त कामाला लावलेली आहे किंवा लेबरचं प्रमाण L1 इतकं जास्त आहे. तर एवढे जास्त कामगार लावले असता उत्पादन किती निघते? E1 इतकं निघत आहे. म्हणजे हे जे उत्पादन काढण्यासाठी कोणतं उत्पादन तंत्र वापरलं आहे तर साहजिकच आपण या ठिकाणी भांडवलापेक्षा कामगारांचा वापर जास्त केला, श्रमिकांचा जास्त वापर केला आहे. म्हणून आपण इथे म्हणू शकतो की ह्या उत्पादन तंत्रास आपण श्रमप्रधान उत्पादन तंत्र असं म्हणू शकतो. पूर्वीचं कॅपिटलचा विचार केला तर OC इतकंच कॅपिटल आहे. OL इतके कामगार असताना OC इतकंच कॅपिटल आहे. पण दुसऱ्या स्टेजमध्ये E1 स्टेजला OC इतकंच कॅपिटल आहे, पूर्वी इतकंच कॅपिटल वापरलेलं आहे, परंतु लेबर मात्र OL1 इतके वापरलेत. म्हणून E1 जे उत्पादन निघतं ह्याला आपण म्हणणार श्रमप्रधान उत्पादन तंत्र हो. आता आकृतीच्या माध्यमातून आपण सहजपणे श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे नेमकं कसं आहे हे थोडंसं लक्षात आलं असेल. यावर मी सहजपणे म्हणू शकतो की उत्पादन काढण्यासाठी भांडवलाच्या पेक्षा श्रमिकांचा वापर जास्त केला जातो, त्या उत्पादन तंत्रास श्रमप्रधान उत्पादन तंत्र असं म्हटलं जातं. आता आकृती काय सांगते हे आपण निश्चितपणे अभ्यासलं आहे. आता फक्त आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे श्रमप्रधान उत्पादन तंत्राचे काही गुण आहेत, काय फायदे आहेत, काय त्यांच्या समर्थनार्थ मुद्दे आहेत, ते उत्पादन तंत्र कोणी वापरावं कोणी वापरू नये, कोणाचा फायदा होईल आणि कोणाचा तोटा होईल याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे श्रमप्रधान उत्पादन तंत्राचे फायदे याचा थोडासा आपण अभ्यास करू. तर श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा पहिला फायदा किंवा पहिला गुण असेल तो म्हणजे बेकारीत घट. तर ज्या देशामध्ये किंवा जो देश अविकसित आहे किंवा विकसनशील आहे अशा देशामध्ये लोकसंख्येचं प्रमाण जास्त असतं, आणि जर त्या देशात लोकसंख्या जास्त असेल तर साहजिकच लोकसंख्या जास्त त्या ठिकाणी बेकारी जास्त असते, आणि बेकारी जास्त राहिली की तो देश आर्थिक विकास फारसा करू शकत नाही. त्यामुळे ज्या देशात लोकसंख्या जास्त आहे त्या देशातील लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो, आणि रोजगार उपलब्ध करून दिला की त्या देशातील बेकारी कमी होते. मग देशातील बेकारी कमी करायची असेल तर त्या देशानं श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण भांडवलप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला तर साहजिकच लोकांना रोजगार मिळणार नाही, अतिरिक्त लोकसंख्येला रोजगार मिळणार नाही. रोजगार मिळाला नाही तर अर्थव्यवस्थेत बेकारी वाढेल. म्हणून ज्या देशात लोकसंख्या जास्त आहे त्या देशातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व बेकारीत घट घडून आणण्यासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं गरजेचं आहे. तर दुसरा पॉईंट मी विचारात घेतला या ठिकाणी अल्प भांडवल गुंतवणूक. आता अल्पविकसित देश असेल किंवा विकसनशील देश असेल त्या देशात असणारं भांडवल कमी असतं, आणि भांडवल कमी असण्याचं प्रमुख कारण म्हणजे कोणतं असेल तर त्या देशातील लोकांची बचतच कमी असते, आणि बचत कमी असण्याचं कारण म्हणजेच
उत्पन्नच कमी असतं. ज्याच देशातील लोकांचं उत्पन्न कमी, त्यांनी केलेली बचत कमी असेल, बचत कमी असेल तर भांडवल कमी राहील. मग कमीत कमी असणारं भांडवल योग्य त्या ठिकाणी किंवा किफायतशीर त्याचा वापर करण्यासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं गरजेचं आहे. कमी भांडवल आहे. कमी भांडवल जास्तीत जास्त योग्य पद्धतीने आपण कसं गुंतवू याचा विचार करावा लागतो. जर आपण भांडवल प्रधान उत्पादन तंत्र वापरलं तर साहजिकच असणारं अल्प भांडवल त्याचा वापर निव्वळ यंत्रसामग्री खरेदी करण्यावरती होईल आणि त्याचा उलटा इफेक्ट असा होईल की यंत्रसामग्री खरेदी केली की लोकांना रोजगारही मिळणार नाही. म्हणून आहे या भांडवलाचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी, आता योग्य पद्धतीने वापर म्हणजे कुठे, जिथे आपल्याला श्रमप्रधान उत्पादन तंत्र वापरताच येत नाही. आता वीज निर्मिती असेल, वीज निर्मितीला यंत्रसामग्रीच लागते. मग अशा ठिकाणी या अल्प भांडवलाची गुंतवणूक करता येईल व त्याचा फायदा त्यासाठी करता येईल. म्हणून अल्प भांडवल गुंतवणुकीच्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं गरजेचं आहे, किंवा श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला तर अल्प भांडवलीचा योग्य पद्धतीने गुंतवणूक करता येईल, किफायतशीर वापर तिचा करता येईल. तिसरा पॉईंट मी तुमच्यापुढे मांडला आहे तो म्हणजे परकीय गंगाजळी. आता परकीय गंगाजळी म्हणजे नेमकं काय, तर परकीय गंगाजळी म्हणजे बाहेरच्या देशातील काही पैसे किंवा रुपये किंवा डॉलर किंवा चलन आपल्याजवळ असणे म्हणजेच परकीय गंगाजळी होय. म्हणजेच भारतात अमेरिकन डॉलर्स किंवा इंग्लंडचे स्टर्लिंग हे आपल्याजवळ असणे म्हणजे काय असेल, तर एक प्रकारची परकीय गंगाजळी असेल. आणि परकीय गंगाजळी आपल्याला प्रामुख्याने आयात निर्यात व्यापारातून मिळत असते. ज्यावेळी आपण भारताची निर्यात करतो त्यावेळी परकीय चलन आपल्याला मिळतं आणि हे परकीय चलन म्हणजेच आपली परकीय गंगाजळी असते. मग जर श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा आपण वापर केला तर साहजिकच परकीय गंगाजळी आपल्याला जास्त खर्चावी लागणार नाही. कारण का, तर बाहेरून येणारी यंत्रे हत्यारे आपल्याला फारसे खरेदी करावे लागणार नाहीत. कारण का, तर आपण भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापरच केलेला नाही. त्यामुळे आपल्याला लागणारी मोठमोठी यंत्रे ही बाहेरून आयात करावी लागणार नाहीत. त्यामुळे साहजिकच आपली परकीय गंगाजळी त्या भांडवलावरती किंवा त्या यंत्रसामग्रीवरती खर्च होणार नाही. त्यामुळे ज्यावेळी आपल्याला लागेल, ज्यावेळी आपल्याला महत्त्वाचं वाटेल की बाबा ही वस्तू आपण खरेदी करायला किंवा ही यंत्र आपल्याला खरेदी करावं लागेल, तेवढेच यंत्र आपल्याला खरेदी करता येईल. त्यामुळे परकीय गंगाजळीचा कमी वापर होण्यास मदत होईल. आणि ही परकीय गंगाजळी प्रामुख्याने अर्थव्यवस्थेत स्थैर्य प्रस्थापित करत असते. त्यामुळे महत्त्वाच्या आयातीचं देणे देण्यासाठी ही परकीय गंगाजळी आपल्याला वापरता येईल. या दृष्टिकोनातून आपण श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं गरजेचं आहे. पुढचा पॉईंट मी तुमच्याकडे मांडला आहे तो म्हणजे देशांतर्गत मागणीची पूर्तता. आता श्रमप्रधान उत्पादन तंत्र असेल तर प्रामुख्याने यातून उपभोग्य वस्तूंची निर्मिती जास्त होत असते. कारण कामगार किंवा श्रमिक हे प्रामुख्याने उपभोग्य वस्तूंचीच निर्मिती करतात. आता लोकसंख्या जास्त असेल तर साहजिकच लोकांची मागणी जास्त राहते आणि लोकांची मागणी जास्त असेल तर ती मागणी कशाला असते प्रामुख्याने, तर प्रामुख्याने ही मागणी उपभोग्य वस्तूंनाच असते. त्यामुळे देशांतर्गत लोकांची उपभोग्य वस्तूंची मागणी ह्या श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येते. म्हणजे देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं गरजेचं ठरतं. त्याच्यानंतर आपण विचार करत आहोत ते म्हणजे दारिद्र्य. अविकसित देशामध्ये किंवा विकसनशील देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त असतं. लोकसंख्या जास्त, बेकारी जास्त असेल तर दारिद्र्याचं प्रमाण जास्त असेल. कारण का, रोजगारच मिळत नसेल तर लोक बेकार राहतात आणि बेकारीतूनच दारिद्र्याची निर्मिती होत असते. मग दारिद्र्यात जर घट घडायची असेल तर साहजिकच रोजगार निर्माण केला पाहिजे, बेकारी कमी केली पाहिजे आणि बेकारी कमी करायची असेल तर रोजगार निर्माण केला पाहिजे आणि रोजगार निर्मितीसाठी श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला पाहिजे. भांडवल प्रधान तंत्राचा वापर केला तर साहजिकच यंत्रसामग्री कामावरती लागेल, कामगारांना किंवा श्रमिकांना काम मिळणार नाही आणि ते बेकार राहतील आणि बेकारी वाढली की दारिद्र्य वाढेल. म्हणून अर्थव्यवस्थेतलं दारिद्र्य जर कमी करायचं असेल तर श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं हे गरजेचं ठरतं किंवा महत्त्वाचं ठरतं. पुढचा पॉईंट तुमच्याकडे मांडला आहे मी तो म्हणजे आर्थिक विषमता. तर आर्थिक विषमता निर्माण होण्यास कारणीभूत कोण असतं, जो नफा ज्या ठिकाणी जास्त मिळतो
नफा ज्या ठिकाणी जास्त असतो तिथं आर्थिक विषमता निर्माण होत असते किंवा आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होत असतं. ज्या ठिकाणी भांडवलशाही पद्धत असेल किंवा भांडवल वर्ग मोठा असेल किंवा कारखान्यांचं प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणी नफ्याचं प्रमाण जास्त राहतं आणि नफ्याच्या प्रमाणामुळे आर्थिक विषमता वाढत जाते. पण श्रमप्रधान उत्पादन तंत्र असेल तर साहजिकच कामगारच काम करत असतात, कामगारांची संख्या जास्त असते, त्या कामगारांना एक विशिष्ट असं वेतन ठरलेलं असतं आणि ते वेतन सर्वांना समान मिळत असतं आणि त्यामुळेच समाजात किंवा अर्थव्यवस्थेत आर्थिक समानता प्रस्थापित होते. म्हणून श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर करणं गरजेचं ठरतं. भांडवल प्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला तर जास्तीत जास्त कारखानदार भांडवल म्हणजे यंत्रे वापरतील, यंत्राच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त नफा मिळवतील. यंत्र वापरली तर साहजिकच कामगारांना पगार द्यावा लागणार नाही, मिळणारी सर्व रक्कम फक्त भांडवलदाराच मिळेल आणि तो श्रीमंत होत जाईल. ते भांडवल प्रधान उत्पादन तंत्रामध्ये भांडवलदार श्रीमंतच होत जातो आणि कामगार गरीब होत जातो. त्यामुळे जास्तीत जास्त श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केला तर अर्थव्यवस्थेत समानता निर्माण होण्यास श्रमप्रधान उत्पादन तंत्र महत्त्वाचं कार्य करतं. आता पुढचा तुमच्यापुढं पॉईंट मांडला त्याच्या पुढचा म्हणजे पायाभूत सोयी. पायाभूत सोयी म्हणजे कोणत्या? तर म्हणजे एक वीज, पाणी, रस्ते, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, ह्या सगळ्या काय आहेत तर पायाभूत सोयी आहेत. तर त्याच्यामधले महत्त्वाच्या कारखान्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी कोणत्या? वीज, पाणी, रस्ते, वाहतूक, दळणवळण. ह्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. ज्यावेळी भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था जेव्हा कारखाने निर्माण करावे लागतात तेव्हा कारखान्यांना बऱ्यापैकी वीज पुरवावी लागते, जी जास्तीत जास्त यंत्रप्रधान असते. पाणी, मोठमोठे डॅम्स बांधायला लागतात. रस्ते तयार करावे लागतात, त्यासाठी जास्तीत जास्त भांडवल लागतं किंवा त्याशिवाय माल विकता येत नाही. त्यानंतर दळणवळण, नेटच्या माध्यमातून बऱ्यापैकी सुविधा सोयी, विमान वाहतूक असेल, जहाज वाहतूक असेल, या मोठ्या सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतात. त्या म्हणजेच हे उपलब्ध करून दिलं तरच भांडवल प्रधान उत्पादनामध्ये येणारं उत्पादन बाहेर नेऊन विकता येतं किंवा त्याचा फायदा उचलता येतो. पण श्रमप्रधान उत्पादन तर वापरला असेल तर पायाभूत सोयी हा मोठ्या प्रमाणात लागत नाहीत. थोड्याशा प्रमाणात आपण पायाभूत सोयी उपलब्ध करून दिल्या तर साहजिकच श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या माध्यमातून बऱ्यापैकी उत्पादन निर्माण करता येतं आणि आर्थिक विकास साध्य करता येतो. म्हणजेच श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर केल्यानंतर पायाभूत सोयींच्यावरती मोठ्या प्रमाणात भांडवल आपल्याला गुंतवावं लागत नाही. आणि त्याच्या पुढचा मी पॉईंट तुमच्याकडे मांडला आहे तो म्हणजे भाववाढीवरती नियंत्रण. तर भाववाढीवरती नियंत्रण कसं ठेवता येईल? भाववाढ निर्माणच कधी होते? ज्यावेळी लोकांच्या हातात पैसा येतो आणि लोकांच्या हातात वस्तू मिळत नाही, ते साहजिकच मागणी वाढते आणि मागणीच्या वाढीतूनच भाववाढ निर्माण होत असते. जर लोकांना पुरेशा प्रमाणात वस्तू मिळत असतील तर भाववाढ निर्माण होणार नाही. श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा एकच फायदा असतो की श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपभोग्य वस्तू निर्माण होत असतात आणि उपभोग्य वस्तू ही लोकांच्या गरजा पूर्ण करत असते. उपभोग्य वस्तूंची निर्मिती जसजशी वाढत जाईल तसा पुरवठा वाढत जातो आणि मागणीच्या मानाने पुरवठा हे होत असतो. पण मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन बऱ्यापैकी राहत असतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेत भाववाढ फारशी घडून येत नाही किंवा ती आली तर नियंत्रित ठेवता येते. हा श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा फायदा असलेला दिसून येतो. आता आपण श्रमप्रधान उत्पादन तंत्राचे फायदे, श्रमप्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय या सर्वाचा आपण अभ्यास केला. पुढच्या वेळेस आपण भांडवल प्रधान उत्पादन तंत्र म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत.